रायगड जिल्ह्यातील पेड तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे। मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या हमरापूर जवळील शितोळे आदिवासी वाडी परिसरातील झाडी झुडपात एका 35 वर्षीय महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानं संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। या मृत महिलेची ओळख पटली असून आंबी जान्या जाधव वय 35 वर्ष, राहणार भोंगुली, तालुका पेण अशी तिची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृत आंबी ही गेल्या काही दिवसांपासून आपल्या आई वडिलांकडून स्वतःहून पेण येथे आली होती। दरम्यान सोमवारी रात्री तिचा मृतदेह महामार्गालगतच्या झाडी झुडपात अत्यंत संशयास्पद आणि अर्धनग्न अवस्थेत आढळून आला। या घटनेप्रकरणी मृत महिलेच्या भावाने पेण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून या महिलेच्या तोंडावर कठीण वस्तूने गंभीर वार केले, तिचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह झाडी झुडपात फेकून तिथून पळ काढला असा संशय व्यक्त केला जाते। घटनेचे गांभीर्य ओळखून पेण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केलाय। सध्या घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाच्या मदतीने कसून तपास केला जाते। तसेच घटनेची माहिती मिळताच मुंबई गोवा महामार्गावरील अपघातग्रस्तांचे मदतगार कल्पेश ठाकूर हे देखील रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले होते। उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक या अज्ञात नराधमाचा शोध घेते। या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। जनोदय करिता विनायक पाटील, पेण।